फटका आणि यावेळेला धावचीत अर्थातच हो पंचांनी सांगितलेलं आहे आउट OUT बाद मतंग हा पहिला बाद झालेला आहे पहिला खेळाडू जो बाद झालेला आहे स्कोरबर्स आमचे डिजिटल स्कोरिंग ऍप चे पार्टनर आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ला स्कोरबर्स कडून एक कॅप दिली जाणार आहे ती कॅप आता दीपकच्या डोक्यावर आहे ती टोपी अर्थातच मोहित अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करतोय सुरेख या ठिकाणी दोन्ही खेळाडूंच्या मधून तो चेंडू गेला पहिलं वैयक्तिक धावाची नोंद या ठिकाणी माझा गुणलेखक आणि या क्षितिज ग्रुप कला क्रीडा महोत्सवचा संपूर्ण इतिहास आपल्या सुवर्ण अक्षरांनी नोंद करतोय वैभव जो या क्षितिज ग्रुपचा देखील एक अभिन्न भाग आहे तो एक चांगली सुरुवात या दुसऱ्या संध्याकाळची ओमकार 11 संघ आणि प्रतिमा 11 संघ या दोघांमध्ये ही मॅच ही चुरस रंगत आहे अर्थातच वाईड चेंडू असणार आहे दोन अतिरिक्त धाव खरं तर मोहितनी आपल्या गोलंदाजीमध्ये दिले दोन्ही संघ एकमेकांना जाणून आहेत एकमेकांच्या जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत त्याबद्दल जाणून आहेत पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दीपक पहिली धाव अर्थातच पहिली धाव ते पण घोषित क्षेत्रामध्ये ती धावा गेलेली आहे म्हणून पुन्हा दीपक हा स्ट्राइक वर असणार आहे एकूण धावांची स्थिती जी आहे ती 4 वर पोहोचलेली आहे आणि 4 चेंडू झालेले 2 चेंडू शिल्लक या वेळेला पंचांचा निर्णय बाद 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 दीपक झाला आउट आणि आता नवीन खेळाडू दीपक बाद झाल्यानंतर आलेला आहे अखिल बघा 2 एक्स्ट्रा जरी टाकलेले आहेत तरी 2 यश या ठिकाणी मिळालेले आहेत मोहितला खरं तर एक पहिला जो गडी आहे तो बाद झाला तो धावचीत झालेला आणि दुसरा गडी बाद झाला बॉक्स आउट स्विचित खेळण्यामध्ये जर ॲक्युरेसी किंवा कन्सिस्टन्सी नसेल तर निश्चितच असे टॉप पेज लागून बॉक्स आउट होण्याचे चान्सेस असतात तसंच झालं मोहितला पहिलं यश मिळालं सुरेख यावेळेला अतिशय चांगला कंट्रोल पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय गॅप मध्ये अर्थातच स्वीप करण्याचा जो प्रयत्न आहे पहिलं षटक समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावांचा योग पोहोचलेला आहे तो 5 धावांवर आणि 2 गडी बाद अर्थातच आपण लार्ज स्क्रीनवर पाहतोय सर्व आपले खेळाडू प्रत्येक ओव्हरच्या मध्ये जे एक विचार मंथन असते दुसरं षटक कोण करणार आणि त्याचबरोबर आपण त्या लार्ज स्क्रीनवर आपण स्वतःला देखील पाहू शकता जेव्हा आपण स्वतःला बघणार त्या स्क्रीनवर तर खरोखर तुमच्या ताळ्या देखील दिसतील तुमच्या शिट्या आहेत प्रत्येक चेंडूवर जर चांगले फटके मारले गेले किंवा विकेट आली तर तुमची दाद हे ताळ्यांच्या माध्यमातून शिट्यांच्या माध्यमातून आलीच पाहिजे आता नवीन षटक दुसरं षटक घेऊन येतोय बाबू आता त्याचं नाव टोपण नाव खूप आपल्या या मराठी संस्कृतीमध्ये किंवा या खेळाच्या संस्कृतीमध्ये असतात आणि तसंच ते नाव बाबू सुरेख या वेळेला 1 धाव अर्थातच धावांची जी रनांची गती आहे ती एक धावांनी पुढे सरसावते स्पिन क्रिकेटमध्ये आपण चौकार आणि षटकार फार कमी बघायला मिळतात पण जो संघ जेव्हा चौकार किंवा षटकार मारतो तर एक लक फॅक्टर त्या संघाकडे असतो व्हाट अ बॉल क्या बात है स्पिनचा जादूगर बाबूने या ठिकाणी चकवला आणि अजून एक गडी केले आहे बाद शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव आला आपल्या
स्वतःला तुम्हाला बघायचं असेल त्या लार्ज स्क्रीनवर आणि आपल्या मोबाईलमध्ये तर क्षितिज ग्रुप टाईप करा YouTube सर्च ऑप्शन मध्ये आणि आजची लिंक आहे आपण सबस्क्राइब करा स्पोर्ट्स ॲथलिओ चॅनल आणि स्वतःला बघा घरच्यांना पण दाखवा आणि ही लिंक आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. अरे क्या बात आहे. बॉडी बॅलन्स या ठिकाणी संपूर्णपणे चुकला. पंचांनी सांगितलेलं आहे की लीगल डिलिव्हरी आहे. खेळाडूंनी या ठिकाणी खेळाची भावना दाखवायची आहे ना की पंचांचा निर्णय तुम्ही निर्णय नका देऊ. त्यासाठी आमच्याकडे अनुभवी आणि स्पेशलिस्ट अंपायर पॅनल आपण ठेवलेले आहे. कॅच सुटला विकेटला मुकला मोहित. सुरेख प्रयत्न यावेळी YouTube वर क्षितिज कला क्रीडा महोत्सव 2019 असंही तुम्ही सर्च ऑप्शन मध्ये टाकू शकतात किंवा क्षितिज ग्रुप इंग्लिश मध्ये टाकलात तरी तुम्हाला फर्स्ट लिंक जी आहे ती या थेट प्रेक्षेपणाची येईल. नवीन फलंदाज झालेला आहे अरुण आणि त्याच्यासोबत आहे जो पहिल्या चेंडू बसून जो एक एंड आहे तो संपूर्ण काळजीपूर्वक सांभाळतो असा सुरेश. अतिशय सुरेख खूप चांगल्या पद्धतीने सुरेशने आतापर्यंत नजर जमवलेली आहे. या खरं तर या मातीशी या विकेटची खरं तर पहिलं मैत्री करणं हे फार महत्वाचं असतं कोणत्याही फलंदाजाला. तर तो जास्त धावा बनवू शकतो तर तो इतिहास घडवू शकतो आणि जर गोलंदाज ज्यांनी जर या मातीला पहिला सलाम केला तर त्याला विकेट विकेट आणि फक्त विकेट मिळू शकतात. ही खरे तर दोस्ती प्रत्येक क्रिकेटरला या मातीशी केलं पाहिजे या पिचशी केलं पाहिजे. या ठिकाणी अर्थातच वाईडचा निर्णय अगदी स्लो मोशन मध्ये आपला हा निर्णय देत आहे. सुरेख अतिशय कंट्रोल पद्धतीने गॅप मध्ये हा चेंडू ढकलला. अर्थातच पुश करो खुश रहो असा हा स्ट्रोक खेळला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मला आमदार झाल्यासारखं वाटलंय तू माझ्याकडे. जेव्हाही मी ऐकतो ना तेव्हा मला एकच गोष्ट आठवते की संपूर्ण मागाठ्यामध्ये हे गाणं गायचं फक्त एकाच व्यक्तीला हक्क आहे. ते विद्यमान आमदार प्रकाशदादा सुर्वे यांना. कारण की त्यांनाच आमदार ते होतील अशीच आम्ही श्रीचरणी प्रार्थना केली आणि त्यांच्या माध्यमातून अनेक चांगलं कार्य देखील घडलेलं आहे आणि या संपूर्ण स्पर्धेला देखील त्यांचं एक महत्वाचं खरं तर आपले मार्गदर्शक आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा अरुणनी एक चांगली साथ दिलेली आहे. साथी हात बडाना साथी रे. खरं तर या ठिकाणी एक धावांची साथ अरुण कडून ही मिळाली पाहिजे आणि ती मिळते. गोलंदाज झालेला आहे अनिश. राईटम राऊंड विकेट अतिशय चांगल्या तयारीमध्ये दिसत आहेत प्रतिमा 11 संघ. क्या बात है. सुरेख क्षेत्ररक्षण ॲबो. क्या बात है. खरं तर एक चमकता सितारा आहे आणि आज प्रत्येक संघाकडून जे त्यांनी जेव्हा जेव्हा आपली कारकीर्द स्पष्ट केली आपली जी खेळाची जी एक कारकीर्द प्रत्येक सामन्यांमध्ये प्रत्येक नवीन स्पर्धेमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने करतो. या ठिकाणी एका धावा काढण्यासाठी यश प्राप्त झालं. सुरेशला धावा पोचल्यात 12 वर. सुरेख यावेळेला थोडासा डिफिकल्ट चान्स आहे. स्वतःशी नाराज आणि त्याला माहिती आहे त्यांनी हा चेंडू पकडला असता आणि विकेट मिळवली असती पण असं झालं नाही घडलं नाही. चेंडू शिल्लक आहेत 2. अर्थातच जॉर्ज संघाचा हा खेळाडू आज प्रतिमा 11 या संघाकडून खेळताना आणि जेव्हा जेव्हा संघ जरी बदलले तरी त्याचा जो स्वाभाविक खेळ आहे तो काही बदलत नाही. ह्याला खरा खेळाडू म्हणतात. ह्याला एक अभ्यासू खेळाडू आपण म्हणू शकतो. अर्थातच सेकंड इनिंग मध्ये आपण त्याची फलंदाजी पाहणार आहोत. वाह क्या बात आहे. चालाक चतुर अनिश काहीसा वेगळा प्रयत्न पण अरुण देखील तेवढाच सतर्क.
क्या बात है, कॉन्फिडन्स चांगला आणि रनआउट आहे अर्थातच बॅट हवेत होती. अजून एक यश प्राप्त. विकेट. तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंड गप्पन माझं काळ जात रवला आय लव्ह यूच म्हणजे डीजे प्रत्येक विकेट पडताना एक गाणं वाजवतं. प्रत्येक ओव्हर संपल्यानंतर देखील एक गाणं वाजवतं, मजा येते. कारण की माझा आवाज ऐकून बरेच जण बोरी होऊ शकतात, तर निश्चित थोडं एंटरटेनमेंट पाहिजे आपल्याला. कारण की कला क्रीडा महोत्सव आहे. एक चेंडू शिल्लक. अतिशय योग्य पंच, सुपर पंच विश्वनाथ आमच्या सोबत आहेत मागच्या 2 दिवसापासून. आणि लेग अंपायर अर्थात की ऑफ साईड लोक आहेत ते मितेश. आणि आता काही इंटरनॅशनल रूल वगैरे असं काही नाही. लेग साईड म्हणजे लेग अंपायर म्हणजे लेग साईडला असं काही नाही आहे. आपण इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेस मध्ये देखील अंपायर ऑफ साईडला उभा असतो. सुरेख. अरुण अर्थात धावचित झाल्यानंतर आता अरुणकडे संपूर्ण धुरा आहे या मॅचची. 3 षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाले 14. अतिशय सुरेख आणि शिस्तबद्ध गोलंदाजी अनिश कडून. स्पिन क्रिकेटमध्ये ना साधारणतः आजच्या आपल्या या स्पर्धेमध्ये 20 ते 22 धावा आल्या तर सुरेख टफ टोटल असणार, कॉम्पिटेटिव्ह टोटल असणार. सेकंड इनिंग मध्ये तुमच्या गोलंदाजांना तेवढा चान्स जनरेट होऊ शकतो, चान्स मिळू शकतो. आता बाबू वैयक्तिक दुसरं संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो. राईट आर्म राऊंड द विकेट. अर्थातच अतिशय चांगला आणि आपला अनुभव पणाला लावतोय बाबू. यानंतरची मॅच रंगणार आहे स्टार बॉयज मुंब्रा आणि मोरिया स्पोर्ट्स. दोन्ही संघनायकांना विनंती, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सज्ज व्हायचंय त्वरित. सुरेख. अरुण अतिशय चांगल्या पद्धतीने अलगद खेळलेला स्ट्रोक आहे. बॉक्स क्रिकेट मध्ये अनेक खेळ आहे. स्पिन क्रिकेट, टिचकिर क्रिकेट, लकवा क्रिकेट, फ्री आर्म, राऊंड आर्म ऍक्शन. पण आपण या ठिकाणी जे नियम ठेवलेले आहेत सुरेख, सर्वांसाठी समान नियम आहेत. कोणतेही काही पक्षपाती नसणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने साधेपणा जेवढा असतो तेवढा चांगल्या पद्धतीने आपल्याला यश मिळतं. आजवर जो 10 वर्षाचा हे कारकिर्दीचा हा जो प्रवास आहे अतिशय साध्यापणाने मंगेश भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षण ग्रुपने साधलेला आहे. आणि अर्थातच हा संपूर्ण प्रवास सर्व गरजूंसाठी आणि शिक्षण ग्रुपसाठी अतिशय चांगला ठरलेला आहे. आणि असाच हा प्रवास आपला उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने वर्षानुवर्ष आपल्या हातून एक चांगलं सामाजिक कार्य घडो ही श्रीचरणी प्रार्थना. विकेटची चान्स होती या ठिकाणी. अलर्टनेस, माइंड संपूर्ण गेम मध्ये कॉन्सन्ट्रेशन 100% असलं पाहिजे. एका धावांची भर पडताना धावा पोहोचल्यात 17 धावांवर. फक्त 3 चेंडू शिल्लक. मुख्य पंचांची भूमिका या ठिकाणी बजावताना विश्वनाथ आणि त्याचबरोबर त्यांचे सहयोगी खरं तर मितेश आहे त्यांचं नाव. अतिशय चांगल्या पद्धतीने अंपायरिंग स्टँडर्ड प्रत्येक स्पर्धेमध्ये फार महत्वाचं असतं. जर अंपायरचे निर्णय कुठे ना कुठे चुकले तर थोडंसं गालबोट लागू शकतं प्रत्येक स्पर्धेला. पण आमच्याकडे म्हणजेच क्षितिज कला क्रीडा महोत्सवकडे अतिशय एक्सपिरियन्स अंपायर आहेत. वा सुरेख स्विच हिट लगेच एक धाव काढली. म्हणजे स्पिन क्रिकेटमध्ये ना स्टंपच्या समोर खूप कमी स्ट्रोक खेळले जातात. स्टंपच्या आजूबाजूला जास्त स्ट्रोक जनरेट केलेले जातात. कारण की विथ द स्पिन स्टेप आउट खेळणं फार कठीण आहे. पण एक क्लिप जी काल रात्री 2:30 वाजल्यापासून खूप व्हायरल होते ती म्हणजे सचिन राणेची क्लिप. क्या बात है. सुरेख चकवला, चकमा दिला. खरं तर निर्धाव चेंडू शेवटच्या क्षणाला निर्धाव चेंडू म्हणजे 4 धावा आपल्या संघासाठी वाचवणं. पंचांनी सांगितलं वाईड आहे. लेग स्टंपच्या अगदी नखाच्या अंतराच्या बाहेर जरी चेंडू गेला तर तो वाईड गृहीत धरला जाणार आहे. सुरेख बघितलं की स्टेप आउट झालेला आहे अरुण. त्यांनी अतिशय ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. सुरेख षटक समाप्त. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. एकूण धावा बनल्या गेलेल्या आहेत ते 20 आणि 21 ही धावांची गरज आहे प्रतिमा संघाला. 21 म्हणजे शुभंक आहे. नेहमीच प्रत्येक समालोचक हे म्हणत असतात, अंकांचे जादूगर आपले माझे साथी समालोचक आहेत ते देखील म्हणतात की 21 हा शुभंक प्रतिमा संघासाठी पाहिजे ठरू शकतो की नाही. थोड्याच वेळात आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार धावते समालोचन.
चला धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अतिशय मस्त आपली जी मराठी संस्कृती आहे अर्थात नाशिक बाजा या ठिकाणी आमचा जो डिस्क जॉकी आहे डीजे आहे तो अतिशय चांगलं आपली जी कला आहे ती देखील या ठिकाणी दर्शवतोय. आणि खरं तर क्षितिज कला क्रीडा महोत्सव 2019 मध्ये जे प्रेक्षक आता यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुडलेले आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजची संध्याकाळ म्हणजे दुसरी संध्याकाळ. पहिला सामना सुरू आहे. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 20 आणि जे लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे प्रतिमा लावण्या संघाला ते 21 धावांचं आहे 4 षटकांमध्ये. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे जे मैदानामध्ये ही मॅच पाहतायत हा ऐतिहासिक क्षण आपल्या नजर कैदीत करतायत त्या सर्व प्रेक्षकांना एकच प्रेमाची विनंती की बांबूवर हात ठेवून उभं राहू नका किंवा बांबूवर बसू नका, कारण की अजून 13 तारखेपर्यंत संपूर्ण हे स्पर्धा आहे ती गाजणार आहे. सर्वांना विनंती, सभी से मेरा ये दिल से रिक्वेस्ट है कि प्लीज कोई भी बांबू पर हाथ ना रखे. आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती की प्रत्येक जणांनी एक या ठिकाणी आपली जिम्मेदारी आहे ती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जिम्मेदारी ती पूर्ण करायची आहे. चला तर आपण दुसऱ्या इनिंगची सुरुवात करणार आहोत. 21 धावांचा पाठलाग करून पहिला सामना जिंकणार आहेत की नाही हे आपण बघणार आहोत. प्रतिमा 11 साठी सर्वांचा आवडता खेळाडू लॅबो अर्थातच राहुल आणि त्याच्यासोबत बाबू म्हणजेच अतिराज हे दोन्ही प्रमुख फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवर आलेले आहेत. आणि गोलंदाजी करण्यासाठी अजून एक फिरकी गोलंदाज अरुण आपल्या संघासाठी पहिलं नेतृत्व करणार आहे. राईट आर्म राउंड द विकेट. क्या बात है. लॅबो अर्थातच काल एका सामनावीराचं आपण पारितोषिक देताना किरण जो वैशाली संघाचा जो खेळाडू त्यांना विचारलं गेलं की माझा आवडता खेळाडू कोण आहे, तो पण युवा आणि आता फलंदाजी करणारा जो खेळाडू लॅबो हा त्याचा आवडता खेळाडू आहे. बघा म्हणजे कमी वयात अर्थातच त्यांनी आपलं नाव आपलं वर्चस्व या स्पिन क्रिकेट या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये गाजवलेलं आहे. अर्थातच जॉर्ज कल्याण इथला हा खेळाडू आज संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रभर आपल्या स्पिन क्रिकेटच्या ह्या खेळीने गाजलेला आहे. सर्वांचा आवडता खेळाडू लॅबो. एक धाव अर्थातच 1 आणि 1 2 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. स्टेप आउट होऊन चांगला कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी दर्शवलेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला मोठे कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालेले नाही. अर्थातच आमचा डीजे अर्थात या ठिकाणी एका धावांची घोषणा. 1 धाव घोषित क्षेत्रामध्ये अतिराज यांनी ही 1 धाव काढली आहे. खरं तर जे प्रमुख नाव आहे ते आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी उच्चारणं तेवढं महत्वाचं असणार आहे. वा सुरेख फंबल केलं थोडस गोलंदाजाला या ठिकाणी चकवलं फलंदाजांनी. अतिराजनी अजून 1 धाव आपल्या ह्या 5 धावांवर ही धावा पोहोचवलेली आहे. सुरेख राहुल अर्थातच लॅबो प्रत्येक चेंडूवर 1 धाव मिळवणं ही त्याची खरे तर स्टाईल आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा बिनबाद. सुरेख प्रतिमा 11चा संघ धावांचा पाठलाग अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची गोळाबेरीज आहे त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सुरेख पद्धतीने केलेलं आहे. दोन्ही संघांनी त्वरित यायचे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी स्टार बॉयज मुंब्रा आणि मोरिया स्पोर्ट्स शेवटची घोषणा. मुख्य मंचावर यायचे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. संतोष फिरकी गोलंदाज राईट आर्म राउंड द विकेट. एक अनुभवी गोलंदाज अर्थातच स्पिन क्रिकेट मध्ये आल्या जो नवीन फर असलेला चेंडू अर्थात त्याला स्पिन करणं हीच एक मोठी कला आहे. क्या बात है. सुरेख फटका अतिराजचा पण तेवढीच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण कव्हरेजला असलेला खेळाडू विजय. क्या बात आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण देखील तुमचं तेवढंच अव्वल असणं हे सर्व क्रिकेटचं एक मुख्य नियम. सुरेख फटका 1 धाव घोषित. या एका धावांनी धावांचा योग पोचलेला आहे 8 धावांवर. सुरेख काहीच समजत नाही. थोडीसे दुविधा स्थितीमध्ये आहे गोलंदाज. काहीच वेगळं पण केलं पाहिजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कशा पद्धतीने पहिलं यश आपल्या संघासाठी प्राप्त करू शकतो हे गोलंदाजाला खरं तर विचार करायला भाग पाडतोय.
राहुल अर्थातच आपल्या ज्या पॉपिंग क्रीजच्या 2.5 फूट पुढे उभे आहे. वाह क्या बात आहे. प्रत्येक धावा कशा पद्धतीने नवीन पद्धतीने तो खेळू शकेल ह्याची त्याला पूर्ण जाणीव आहे आणि त्याचा तेवढाच चांगला अभ्यास आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही जी इंग्रजी मधली म्हण आहे ना ती प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक क्रिकेटरसाठी तेवढीच महत्वाची. यावेळेला चान्स होता दीपकला पण तो 50%चा आणि अशी चान्सेस कन्वर्ट करणं मोठ्या गेम मध्ये हे खरं तर कोणत्याही खेळाडूसाठी फार महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा राहुल अर्थातच लॅबो जो अगदीच हाफ पिचच्या जवळ येऊन खेळतोय. यावेळेला चुकला आणि काहीस वेगळं करून दाखवलं. संतोषनी हे पहिलं यश प्राप्त केलं. व्हेरी गुड. पहिलं यश प्राप्त लॅबो अर्थातच राहुल झालेला आहे बाद. आता दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी विकेट त्याला प्राप्त झालेला आहे आणि आता नवीन फलंदाज यश बघूया आपल्या संघासाठी किती यश प्राप्त करू शकतो. क्या बात है. सुरेख चपल चतुर आणि चालाक 3 चेंडू शिल्लक. धावांची स्थिती पोहोचलेली आहे 13 धावांवर म्हणजे अजून 8 धावांची गरज आहे उर्वरित 9 बॉल मध्ये. बॉल टू बॉल नेक टू नेक अटीतटीचा रंगतदार जबरदस्त सामना. क्या बात आहे. बैठक स्वीप आपण ही या ठिकाणी बघताना आणि अर्थातच संदीप अजून एक आपला स्थानिक खेळाडू त्या संपूर्ण मागाठाण्यामध्ये आणि अर्थातच काल आरसीसी या संघामध्ये खेळणारा संदीप देखील अतिशय चांगले स्वीप फटके मारण्यामध्ये फेमस आहे. यावेळेला थोडस फंबलिंग झाली. डायरेक्ट हिट सिंगल स्टंपवर निशाणा साधलेला आहे. बघूया पंचांचा निर्णय काय असणार आहे. खेळाडूंनी कोणती दडपण आणण्याची गरज नाहीये. पंच आपला योग्य निर्णय तो आपल्या समोर स्पष्ट करणार आहेत. आउट. धावचित धावबाद. यशला ह्याच मॅच मध्ये तरी यश मिळालेलं नाहीये. खरं तर तिसरं यश प्राप्त होतंय ओमकार 11 मालाड या संघाला.
सॉरी संदीप बाद झालेला आहे, यशला अजूनही संधी आहे. आणि अर्थातच अजून एक नावाजलेला खेळाडू आता फलंदाजीसाठी येणार आहेत. बॉल टू बॉल ही मॅच आता झालेली आहे. 14 धावा झालेल्या आहेत. 7 बॉल आणि 7 धावांची ही मॅच. आणि अर्थातच जर मॅच बरोबरीत राहिली शेवटच्या चेंडूपर्यंत तर पहिला जे गडी बाद झालेले आहेत त्यांची आपण तुलना करणार आहोत. जर गडी बरोबरीत राहिले तर त्यानंतर आपण जो या मॅचचा टॉस जिंकलेला आहे, सामन्याचा जो टॉस जिंकलेला आहे ज्या संघाने, त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणजे अर्थातच जास्त टाइम वेस्ट न होता, कोणती सुपर ओव्हर या ठिकाणी न करता अतिशय चांगला निर्णय स्पर्धा या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. विशाल जो बॉलर्स एंड येथे उभा आहे, अजून एक खूप चांगला या संपूर्ण परिसरामध्ये एक नावाजलेला खेळाडू आणि अर्थातच स्पिन क्रिकेटचा एक पर्वता एवढा चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आता बघूया या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा 3 गडी बाद. 3 ओव्हर 15 धावा 3 गडी बाद, 6 बॉल 6 धावा. टॉस साठी स्टार बॉईज मुंब्रा आणि मोरिया स्पोर्ट्स आलेले आहेत का? स्टार बॉईज मुंब्रा. विकेट नंतर टॉस. प्रतिमा 11 संघाचे विकेट गेलेले आहेत. विकेट गेलेले 4. ओमकार मालाड या संघाचे विकेट गेलेले 4 आणि प्रतिमा 11 या संघाचे आतापर्यंत विकेट गेलेले 3. संतोष दबंग राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होताना 6 चेंडू 6 धावा. वा सुरेख. फक्त चेंडू आणि जर बॅटीचा संपर्क झाला तर 1 धाव तुम्हाला मिळणार. अतिशय चांगली सुरेख खेळपट्टी आणि आउटफील्ड म्हणजेच जे संपूर्ण मैदान आहे ते खूप चांगल्या पद्धतीने बनवलं गेलेलं आहे आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे क्षितिज ग्रुपच्या सर्वांनीच. त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. खरं तर खेळाडूंसाठी एक चांगली खेळपट्टी आणि त्याचबरोबर मैदान हे उपलब्ध करणं प्रत्येक खेळाडूंसाठी हे फार महत्वाचं असतं आणि ती संधी त्यांना लाभलेली आहे. बघूया आता 5 बॉलमध्ये 5 धावांची गरज. कोण जिंकणार हा रंगतदार खूप धमाकेदार सामना सुरू आहे. दुसरी संध्याकाळ पहिला सामना ओमकार मालाड गोलंदाजी करताना प्रतिमा 11 संघ 5 बॉलमध्ये 5 धावांची गरज. सुरेख फटका डायरेक्ट हिट नाही.
विजयला बघायचा आहे. पंचांचा बाद यश हा झालेला आहे. बाद धावचित झाला. 1 बॉल 2 धावा. काढणं प्रतिमा 11 या संघासाठी बंधनकारक आहे, महत्वाची आहे. जर का धावा आली नाही तर अर्थातच ही मॅच जिंकेल ओमकार 11 मालाड. आणि अर्थातच हे अतिशय योग्य मेसेज देताना अतिराज उर्फ बाबू की 1 बॉल 2 धावा पाहिजेत. 1 धाव काढल्या, दुसऱ्या धावावर बाद झाला, स्कोर बरोबरीत झाले, ओमकार मालाड ही मॅच जिंकेल. बघा क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा मेंदू, तुमचे विचार, प्रत्येक गोष्ट चालली पाहिजे. एक्साइटमेंट मध्ये दुसरी धावा काढायला गेल्या, विकेट आली, स्ट्रेट अवे मॅच समोरच्या टीम कडे जाणार. तर हे जे शेवटची जी एक कानमंत्रणा दिली, जो एक संदेश दिला, तो खरा तर खूप फायदेशीर ठरणार आहे प्रतिमा 11 या संघाला. ओमकार मालाड जास्त वेळ घेऊ नये, त्वरित मॅचची सुरुवात करा. ओमकार मालाड फटाफट मॅचची सुरुवात करा. सर्व मान्यवर देखील खूप खुश आहेत ज्या पद्धतीने ही मॅच रंगलेली आहे. अतिशय चुरस या दोन्ही संघांमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. प्रेक्षकांची गर्दी आता वाढलेली आहे. मॅचची सुरुवात करा. ओमकार मालाड 15 सेकंडच्या हुन जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण की पंच, मॅच रेफरी, आयोजक या सर्वांची नजर तुमच्या वेळेवर असणार आहे. जर कुठे ना कुठे वेळेत जर तुम्ही 4 ओव्हर केले नाहीत तर तुम्हाला ऑटोमॅटिकली पेनल्टी दिली जाणार आहे. चला सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. श्रेयस आलेला आहे धावांसाठी. खरं तर त्याला फक्त धावायचं आहे, पण सर्व काही त्याच्यावरती डिपेंड आहे. वाह क्या बात है, दमदार असरदार चौकार मारला अनुभवी खेळाडू विशाल आणि मॅच जिंकल्या प्रतिभा 11 मालाड. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, बर ढगा